श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं माझ्याच चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, उद्याचा दिवस आपल्यासाठी एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावशाली योग घेऊन येत आहे. तो म्हणजे शुक्रवार आणि संकष्टी चतुर्थीचा अद्भुत संयोग. शुक्रवार हा देवी लक्ष्मी आणि ऐश्वर्याचा दिवस आणि संकष्टी चतुर्थी म्हणजे विघ्नहर्ता गणपती बाप्पांचा दिवस. या पवित्र दिवशी जर तुम्ही एक छोटंसं दान कराल तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, दारिद्र्य आणि निराशा क्षणार्धात दूर होऊ शकते. हे दान काय आहे आणि ते कसं करायचं हे सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दान हे सर्वात श्रेष्ठ कर्म मानले जाते, पण शुक्रवार संकष्टी चतुर्थीला केलेल्या दानाचे महत्त्व 100 पटीने वाढते. गणेश पुराणामध्ये सांगितले आहे की चतुर्थीच्या दिवशी केलेले दान हे अक्षर फळ देते. या दिवशी दान केल्याने गणपती बाप्पा आपल्यासोबतची नकारात्मक कर्मे आणि मागील जन्मांचे दोष दूर करतात. या संयोगात दान केल्याने तुम्हाला बाप्पाच्या कृपेने नोकरीतील अडथळे आणि व्यवसायातील मंदी यातून मुक्ती मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवी लक्ष्मी स्थिर रूपात तुमच्या घरात वास करते. त्यामुळे दारिद्र्य आणि गरिबीचा तुमच्या आयुष्यातून कायमचा नाश होतो. आता मी तुम्हाला सांगणार आहे ती एक चमत्कारी वस्तू कोणती आहे जी तुम्हाला उद्याच्या संकष्टी चतुर्थीला गणपती मंदिरात जाऊन दान करायची आहे. ती वस्तू आहे हिरवी मूग डाळ. हिरवी मूग डाळ ही बुध ग्रहाशी संबंधित आहे आणि बुध हा बुद्धी, वाणी आणि व्यवसायाचा कारक आहे. गणपती बाप्पा हे बुध ग्रहाचे अधिष्ठाता देवता आहे. त्यामुळे गणपती मंदिरात हिरवी मूग डाळ दान केल्याने ते त्वरित प्रसन्न होतात. तुमची बुद्धी तल्लख होते, ज्यामुळे नोकरीतील आणि व्यवसायातील योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. हा उपाय कसा करायचा ते आता व्यवस्थित समजून घ्या. ही पद्धत अत्यंत साधी आणि शुद्ध आहे. वेळ आणि शुद्धता. उद्या शुक्रवार संकष्टी चतुर्थीला स्नान करून शुद्ध व्हा. हा उपाय तुम्ही सकाळच्या पूजेच्या वेळी किंवा संध्याकाळी चंद्रदर्शनापूर्वी करू शकता. संकल्प: दान करण्यासाठी पाव किलो किंवा 1.25 किलो हिरवी मूग डाळ किंवा गूळ घ्या. हातात घेऊन माझे सर्व दुःख आणि दारिद्र्य दूर व्हावे आणि नोकरी व्यवसायात यश मिळावे असा मनातून संकल्प करा. समर्पण: आता हे दान तुम्ही तुमच्या घराजवळच्या कोणत्याही गणपती मंदिरात जाऊन पूजायाला किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेने अर्पण करा. मंत्र: दान करताना फक्त एकदा हा मंत्र बोला. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. प्रदक्षिणा: दान केल्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीला 11 प्रदक्षिणा पूर्ण करा आणि घरात परतताना मागे वळून पाहू नका. मित्रांनो, शुक्रवार संकष्टी चतुर्थीच्या या दिवशी केलेले हे दान तुमच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट ठरू शकते. या दानामुळे तुमच्या नोकरीतील प्रमोशनचे मार्ग मोकळे होतील. व्यवसायातील अडथळे दूर होऊन मोठी आर्थिक भरभराट होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुःख आणि दारिद्र्य तुमच्या घराचा रस्ता विसरून जातील. या उपायाने तुमच्या जीवनात अखंड सुखशांती आणि स्थिर धन येईल. तुम्ही शुक्रवार संकष्टी चतुर्थीच्या या अत्यंत पवित्र उपायाबद्दल सविस्तर माहिती घेतली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही शुद्ध अंतःकरणाने हे दान कराल. लक्षात ठेवा, दान म्हणजे फक्त वस्तू देणे नव्हे, तर तुमच्या मनातील दुःख आणि दारिद्र्य बाप्पाच्या चरणी अर्पण करणे होय. जेव्हा तुम्ही श्रद्धेने ही वस्तू मंदिरात द्याल तेव्हा गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरातील प्रत्येक नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्याचे मूळ नष्ट करतील. तुमच्या नोकरीतील आणि व्यवसायातील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि तुमच्या जीवनात अखंड सुखसमृद्धी यावी हीच माझी बाप्पाचरणी मनापासून प्रार्थना आहे. याच भावनेने आता माझ्यासोबत एकदा मोठ्या आवाजात म्हणा, गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. या उपायाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील
किंवा तुम्हाला तुमच्या समस्यांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तसेच जर तुम्ही हा उपाय करण्याचा संकल्प केला असेल तर कमेंटमध्ये किंवा जय गणेश अवश्य लिहा. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. यामुळे माझे असेच महत्त्वाचे आणि उपयोगी व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील. तुम्हाला शुक्रवार संकष्टी चतुर्थीच्या खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.